नमस्कार छत्रपती संभाजीनगर, मी आहे आचल अँड वेलकम टू माय डेली व्लॉग्स। आज आम्ही चाललो होतो नगरला, कारण तिथं मला अँकरिंगची ऑर्डर होती फॉर एंगेजमेंट, हल्दी अँड रिसेप्शन। सो ते करायला आम्ही सगळ्यात पहिले तिथं पोहोचलो, नंतर फ्रेश झालो। हे आदित्य होताच तिथे, माझा व्हिडिओ स्पॉइलर, बट इट्स ओके, आय ॲडजस्टेड। आणि हे माझं फायनली एंगेजमेंट अँड हल्दी लुक होता। तिथं जाताच मला सगळ्यात पहिले हा येलो बनी दिसला, ह्याचा नाव होता नगरचा टेडी। मग मी तिथं मिकी आणि टेडी सोबत व्हिडिओ काढला आणि सगळ्यांसोबत बसून डिस्कस केलं आणि प्रोग्राम चालू केला। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी आचल जयस्वाल, आजची तुमची होस्ट। इथे आपण सगळे जमलेलो आहेत अनिकेत सर आणि वैष्णवी मॅमच्या एंगेजमेंटसाठी। तर आता आपण रिंग सेरेमनी करतोय, तर सगळ्यांनी इथे जमा व्हायचं आणि समोर लक्ष द्यायचं। अँड अशी अनाउन्समेंट देऊन मी प्रोग्राम चालू केला। त्यानंतर त्यांना सांगितलं की लाईक एंगेजमेंटचे आपले हिंदू संस्कृतीमध्ये काय मायने आहेत, ते कशाला केल्या जाते, त्याच्यात सगळे डिटेल्स दिले। त्यानंतर मग मी सरांना थोडंसं रिक्वेस्ट केलं की तुम्ही फिल्मी स्टाईलमध्ये रिंग मॅमला घाला आणि मग त्याला फिल्मी स्टाईलमध्ये प्रपोज करा, आणि तशी एंगेजमेंट मी त्यांच्याकडून करून घेतली। मी नवरदेवाला सांगितलं नवरीसाठी एक शेर म्हणायला, तर ते त्यांना येत नव्हतं, पण त्यांनी माझ्या मागं मागं रिपीट करून सांगितलं। दिल को सुकून मिलता है मुस्कुराने से, दिल को सुकून मिलता है मुस्कुराने से, मेरे जिंदगी में बाहर आई आपके आने से, मेरी जिंदगी में बाहर आई आपके आने से। टाळा। अँड अशा रोमॅन्टिक पद्धतीने आम्ही केक कटिंग आणि रिंग सेरेमनी करून एंगेजमेंट संपवली आणि हळदीला चालू केलं। हळदीला तसं तर प्लॅन होता कार्निवल टाईप करायचा, पण टाइम खूप कमी होता, तर मग जास्त काही ॲक्टिव्हिटीज करता आल्या नसत्या। म्हणून मी तिथे सगळ्या जमलेल्या बायकांना असं सांगितलं की जे जे हळदी लावायला येत आहेत त्यांनी आपापल्या नवऱ्यांचे नाव घ्यायचं, ते पण उखाण्यामध्ये। तर मग सगळ्यांनी नावं घेतले आणि त्याचसोबत मी त्यांना हळदीचं महत्त्व सुद्धा सांगितलं की आपण हळदीची सेरेमनी का करतो लग्नात, आणि मग मी महिलांना नाही तर पुरुषांना सुद्धा नावं घ्यायला लावले। हे सगळं करून लाईक हळदीचा प्रोग्राम आम्ही इथे संपवला आणि पॅकअप करून मी परत माझ्या हॉटेल रूमवर गेले चेंज करण्यासाठी। मला रिटर्न संध्याकाळी यायला खूप भयानक उशीर झाला होता। सो माझ्याकडे गेट रेडीचे तर काही व्लॉग्स नाही आहेत, फक्त माझा लुक कसा होता मी ते दाखवलं। आणि ते सगळं करून आम्ही व्हेन्यूवर पोहोचलो, जिथे संध्याकाळचं रिसेप्शन होणार होतं। इतकं सुंदर डेकोरेशन होतं तिथे, मिरर एंट्री, फायरवर्क्स, बलून अँड मच मोर। तितकीच सुंदर नवरदेव आणि नवरीची एंट्री सुद्धा होती। मग तिथे स्पेशल गेस्ट म्हणून जरांगे पाटील येणार होते, त्यासोबतच बीड जिल्ह्याचे काही आमदार आणि खासदार सुद्धा येणार होते, पण काही काम असल्यामुळे जरांगे पाटीलचं येणं काही जमलं नाही। तर त्यांनी नवरदेव आणि नवरीशी फोनवर बोलणं करून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, आणि हे सगळं मी लिटरली तिथे लाईव्ह बघितलं। तर मला खूप भारी वाटलं की इतके मोठी हस्ती आहे, पण त्यांनी वेळातून वेळ काढलं नवरदेव नवरीला कॉल करून, म्हणजे पर्सनली कॉल करून सांगायला की माझं येणं जमलं नाही, सो तुम्हाला ऑल द बेस्ट अँड कॉंग्रॅच्युलेशन्स। ते मला खूप बरं वाटलं त्यांचं हे नेचर। त्यानंतर मी तिथे आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत केलं, त्यांच्या उपस्थितीसाठी त्यांना धन्यवाद दिला, आणि फायनली मग नवरदेव नवरीला स्टेजवरती बोलवलं। त्यांच्याकडून पहिले महाराजांची आरती करून घेतली आणि मंगलाष्टकला सुरू केलं। मंगलाष्टक चालू झाले, मग माझं काम तर तिथे ऑलमोस्ट संपलंच होतं। तर ते सगळं झालं आणि मग मी खाली आले, जेवण वगैरे केलं आणि हॉटेलवर जाऊन सगळं स्टफ पॅक करून आम्ही फायनली घरी जाण्यासाठी निघालो, मस्त छान सुंदर गाणे ऐकत। तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। बाय बाय।